आता सामनाचा सुरू होतोय तो जय महाराष्ट्र महाराजा वर्सेस जय महाराजा. प्रथम चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो वेद आणि त्याला सामना करतोय तो प्रशांत जय महाराष्ट्र महाराजा या संघाकडून. चेंडूला सन्मान देत आणि काय असं समजलेलं आहे आणि बाद आणि पहिला गडी बाद होतोय तो जय महाराष्ट्र महाराजा संघाचा. वेद उर्फ गट्टू यांनी आपल्या फिरकीमधनं पहिला फलंदाज बाद केलेला आहे तो. पाहूया या षटकातील तिसरा चेंडू वेद यांचा जितेशसाठी. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते ती जय महाराष्ट्र संघाला. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण फायटर्स या संघाकडनं. पुन्हा एकदा काहीसा जितेशला समजला नाहीये. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. पाहूया काय करतो तो. आणि थोडीशी मिसफिल्ड इथे पाहायला भेटली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3 धावा. जय महाराष्ट्र महाराजा या संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा. एक गडी गमावलाय. आता फायटर्स या संघाकडून गोलंदाजीसाठी येतो तो तेजस आणि सुंदर असा तेजस तू जितेश एकाच खेळपट्टीवर खेळणारे खेळाडू, परंतु आज आमने सामने होते ते तेजस आणि जितेश. आणि दुसरा गडी इथे बाद होतोय तो महाराजा संघाचा. जितेशची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो आमचा अथर्व. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो तेजस. फलंदाजांना बांधून ठेवलंय त्यांनी, काहीसे मोठे फटके खेळून देत नाहीये. 3 चेंडू 4 धावा. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धाव संख्या झाली ती 5 धावा. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया अथर्व काय करतोय तो तेजस यांचा. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. शेवटचा बॉल आहे. 5 बॉल झाले. एक या षटकातील शेवटचा चेंडू असेल. ओ आणि अथर्वची पण दांडी गोल. जय महाराष्ट्र स्वप्नपूर्ती 8 आणि जय महाराष्ट्र एकनिष्ठ यांनी ही इनिंग झाल्यावर नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता गोलंदाजीसाठी आलेले ते प्रसाद आणि त्यांना सामना करतील ते आमचे अजिंक्य. पहिला चेंडू दुसरा चेंडू या षटकातील. सुंदर असा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच धावसंख्या खूप धीम्या गतीने चालली ती महाराजा संघाची. खूप सुंदर अशी गोलंदाजी प्रसाद बिडवे यांची.
किमान 17 वर्षाचा यांना या गोलंदाजीचा अनुभव आहे. प्रसाद बिडवे या या ग्राउंडची पुरेपूर अशी माहिती आहे. 7 धावा झालेले आहेत आता. आणि आर्यन बोपतराव यांनी जर 2 चौकार मारले तर त्यांना 1000 रुपयाचं रोख पारितोषिक लागणार आहे. आर्यनची एंट्री होताच बक्षिसांचा वर्षाव इथे होतोय तो आर्यन बोपतराव उर्फ चॉकलेट बॉय. पाहूया प्रसाद काय करतो तो. आणि अजिंक्य यांनी टॅप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आणि पंच बाहेरच्या खेळाडूंनी काही बोलायचं नाहीये. पंच आपला निर्णय कळवतील इकडे. शेवटचा अंपायर नो होता का. आणि आत्महत्या. या षटकातील एक चेंडू अजून शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 10 धावा. आणि पाहूया काय करतोय तो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11 धावा. आणि जिंकण्यासाठी फायटर्स या संघाला 12 धावांची गरज आहे. 18 चेंडू 12 धावांची गरज. कृपया जय महाराष्ट्र स्वप्नपूर्ती 8 आणि जय महाराष्ट्र एकनिष्ठ प्रज्वल जाधव कर्णधार प्रज्वल जाधव आणि एकनिष्ठचे कर्णधार आपण कृपया टॉस का बॉस या कक्षाकडे यायचं आहे. आपल्या आता नाणेफेक होणार आहे. लक्ष्मण वाघ यांनी किचनचा ताबा सोडून कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रज्वल जाधव इथे दाखल झालेत. पहिला चेंडू जितेश याचा डिक्लेअरच्या स्वरूपात. लक्ष्मण वाघ कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चेंडू पण आलेला आहे. चला मी निखिल केदार यांना विनंती करतो की आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पुढील होणारा सामना जय महाराष्ट्र स्वप्नपूर्ती 8 विरुद्ध जय महाराष्ट्र एकनिष्ठ. पाहूयात एक डिक्लेअर. 3 चेंडू 3 धावा. जितेश टू पंकज. काहीसा स्वैर मारा करतोय तो जितेश. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती पंकज याला. 4 चेंडू 5 धावा. अवंतर 1 धाव भेटलेली वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा स्वैर मारा. बहुतेक जितेश यांनी आज ठरवलंय का आपण हॅट्रिक करूया वाईटची. नाही 2 धावा. स्वप्नपूर्ती 8 यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि एकनिष्ठ संघाला आमंत्रित केलंय. आता 1 धावाची गरज परंतु सामना एकतर्फी झुकून
जिंकलेला आहे तो जय महाराष्ट्र फायटर्स संघाने. त्यां जय महाराष्ट्र स्वप्नपूर्ती 8 संघाचे जे कोण खेळाडू आहेत त्यांनी त्वरित मैदानामध्ये यायचं आहे. आणि आपला होणारा सामना आहे, आपण क्षेत्ररक्षण घेतलं आहे, आपलं क्षेत्ररक्षण रचून घ्यायचं आहे. मी विनंती करतो जय महाराष्ट्र एकनिष्ठचे फलंदाज आपण मैदानामध्ये यायचं आहे. तोपर्यंत स्वयंसेवकांनी जी आखणी आहे ती करून घ्यायची. खूपच असा रोमांचक सामना होणार आहे आता एकनिष्ठ विरुद्ध